हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण शिकतोय कॉम्प्रिहेन्शन ऑफ लेसन्स, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पोयम, ॲप्रिसिएशन ऑफ पोयम, रायटिंग स्किल आणि ग्रामर. आज आपण इंग्लिश ग्रामरमधील महत्त्वाचा पाठ शिकत आहोत, तो म्हणजे आर्टिकल्स. तर वेळ वाया न दवडता आपण आजच्या सेशनला स्टार्ट करूया. सर्वात पहिल्यांदा बघूया आर्टिकल्स म्हणजे नेमकी काय. तर आर्टिकल्स म्हणजे आपण मराठीत त्यांना म्हणतो उपपदे. आणि आर्टिकल्स कोणकोणते आहेत तर असतात बघा ए, एन आणि द. आता आर्टिकल्स म्हणजे नेमकी काय तर आर्टिकल्स म्हणजेच काय असतात बघा. आर्टिकल्स गिव्ह एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ऑफ नाऊन सो दे आर ॲडजेक्टिव्स. ॲडजेक्टिव्हचं काय काम असतं बघा. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. विशेषण हे काय करत असतं तर नामाबद्दल अधिक माहिती देत असतं. म्हणजेच काय तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन देत असतं. मग आर्टिकल्स काय करतात. आर्टिकल्ससुद्धा आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कशाची देतात, नाऊनची देत असतात. म्हणूनच आर्टिकल्सना सुद्धा आपण काय म्हणू शकतो, ॲडजेक्टिव्ह असं म्हणू शकतो. आर्टिकल्स आर ऑल्सो डेटरमाइनर्स. ते काय आहेत, डेटरमाइनर्ससुद्धा आहेत. द इज डिराइव्ड बाय दॅट अँड ए अँड एन आर डिराइव्ड बाय वन. वन म्हणजे सिंग्युलरसाठी आपण काय वापरत असतो, ए किंवा एन वापरत असतो. त्यानंतर बघूया काइंड्स ऑफ आर्टिकल्सिस. तर बघा सर्वात पहिलं आहे ती इनडेफिनेट आर्टिकल म्हणजेच काय अनिश्चित आर्टिकल्स. आता अनिश्चित कोणती आहेत बघा. ए अँड एन ही काय आहेत, अनिश्चित आर्टिकल्स आहेत. तर डेफिनेट आर्टिकल्स निश्चित आर्टिकल्स कोणते आहेत तर ते आहे द. ओके. त्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया यूज ऑफ ए ऑर एन. इफ सिंग्युलर नाउन प्रोनाउन्स ॲज व्हॉवेल देन आर्टिकल एन इज यूज्ड. जर एखादं नाऊन त्याचा उच्चार कशासारखा होत असेल, व्हॉवेल. व्हॉवेल म्हणजे काय, स्वर. स्वर कोणते आहेत बघा इंग्लिशमध्ये, ए, ई, आय, ओ, यू. हे 5 काय आहेत, स्वर आहेत. आणि एखाद्या नाऊनचा उच्चार जर या स्वरांप्रमाणे होत असेल तर त्याच्यापूर्वी आपण काय लावतो, एन हे आर्टिकल वापरतो. इफ सिंग्युलर नाउन इज प्रोनाउन्स लाईक कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजे काय, व्यंजन. व्यंजन किती आहेत बघा. ही 5 सोडून बाकीची सर्व काय आहेत, व्यंजन्स आहेत. म्हणजे किती आहेत ते, एकूण 21 आहेत. तर त्याला काय करायचं, ए काय करायचं आहे त्या ठिकाणी वापरायचं आहे. जर नाऊन कशासारखं प्रोनाऊन्स करत असेल, व्यंजनासारखं करत असेल तर. स्वरांसारखं करत असेल तर एन आणि व्यंजनासारखं करत असेल तर ए. तर काही एक्झाम्पल आपण बघूया. आय सॉ अ मॅन, शी इज अ ब्युटिफुल गर्ल, ही एट ॲन ॲपल. ॲपल या असं ज्यावेळी उच्चार होतो त्यावेळी काय करायचं आहे, आर्टिकल एन वापरायचं आहे. शी इज ॲन एक्स्ट्रीमली ब्युटिफुल गर्ल. ओके. तर हे झाले काही बेसिक नियम. तर त्यामध्ये आपल्याला काही अपवादसुद्धा पाहायला मिळतात. सम नाउन्स बिगिन विथ व्हॉवेल बट प्रोनाउन्स्ड ॲज कॉन्सनंट सो दॅट आर्टिकल ए इज यूज्ड. बघा काही जे नाउन्स आहेत त्यांची बिगिनिंग व्हॉवेलपासून होते, स्वराने त्यांची सुरुवात होते, परंतु त्यांचा उच्चार हा व्यंजनासारखा होतो. त्यामुळे ए हे आर्टिकल त्यांच्यासाठी वापरलं जातं. बघा अ 1 रुपी नोट. बघा सुरुवात कशाने झाली, ओने झाली. ओ हे काय आहे, स्वर आहे. तरी पण कोणतं आर्टिकल वापरले, अ वापरले. अ युनियन. बघा सुरुवात कशाने झाली, युनियन. अम्ब्रेला जर असेल तर ॲन अम्ब्रेला, परंतु युनियन युनियन असं होतं. अ युनिट, अ युरोपियन. म्हणजे यूचा उच्चार जेव्हा यू असा होतो त्यावेळी त्याच्या पाठीमागे अ हे उपपद लागतं. आता काही बघा सम नाउन्स बिगिन विथ कॉन्सोनंट. व्यंजनाने सुरुवात होते, मग काय वापरायला पाहिजे, ए वापरलं पाहिजे. परंतु ते प्रोनाउन्स कसे होतात, व्हॉवेलसारखे होतात. म्हणून आर्टिकल काय वापरलं जातं, एन वापरलं जातं. असे कोणकोणते शब्द आहेत, ॲन हर, ॲन ऑनेस्ट मॅन, ॲन हायर, ॲन ऑनरेबल पर्सन. ऑनरेबल यच असला तरी त्याचा उच्चार ओ असा होतो, ऑनरेबल असा होतो. त्यामुळे कोणतं आर्टिकल वापरलं जातं, ॲन हे आर्टिकल वापरलं जातं. आय होप हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल की कधी ए वापरायचं आणि कधी ॲन वापरायचं आणि त्यामध्ये अपवाद कोणकोणते आहेत. त्यानंतर आपण बघूया यूज ऑफ द. आणि हा खूप डिटेलमध्ये याचा उपयोग होतो दचा, आणि त्याचे खूप नियम आहेत. ते आपल्याला आता 1 बाय 1 समजून घ्यायचे आहेत की कधी द वापरायचं आणि द वापरल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ काय आपल्याला मिळतो.
बिफोर द नेम ऑफ रिवर, सी, बे, एस्टुरी, आयलँड, माउंटेन रेंज, डेझर्ट, न्यूजपेपर, एरोप्लेन, शिप, कॅनल, रेल्वे, फेमस बुक, रिलिजियस बुक, डिरेक्शन, द युनिक थिंग इन द वर्ल्ड, सुपरलेटिव्ह डिग्री एटसेट्रा काय वापरलं जातं बघा, आर्टिकल द इज यूज्ड. अशा शब्दांपूर्वी आर्टिकल द हे वापरलं जातं. मग एक्झाम्पल बघा, द गोदावरी रिव्हरचं नाव आले म्हणजे त्याच्यापूर्वी काय लागेल, द लागेल. द गंगा, द हिमालया, द सनला का द लागलं, तर सन ही काय आहे, एकमेव गोष्ट आहे जगातली आणि अशा गोष्टींपूर्वी द लागलं जातं. म्हणजे द अर्थ, द युनिवर्स, द मून एकमेव गोष्टी आहेत म्हणून त्यांच्यापूर्वी द हे आर्टिकल आपल्याला वापरावं लागेल. द रामायणा का लागले द, तर रामायण हे काय आहे, रिलिजियस बुक आहे. रिलिजियस बुक आहे आणि रिलिजियस बुक असेल तर त्याच्यापूर्वी द वापरायचं. म्हणजे द बायबल, द कुराण अशा प्रकारे ते येईल. द ईस्ट, द ताजमहल, द स्मॉलेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री जर वापरायची असेल तर त्याच्यापूर्वी सुद्धा आपल्याला द हे आर्टिकल वापरावं लागेल. त्यानंतर पुढचा नियम बघा, व्हेन द नाऊन इज रिपीटेड आर्टिकल द इज यूज्ड. म्हणजे नाऊन काय झालं, रिपीट झालं तर आपल्याला आर्टिकल द वापरावं लागेल. आय सॉ अ बॉय. आता हा बॉय हे नाऊन पुढच्या वाक्यामध्ये रिपीट झालं त्यामुळे त्याच्यापूर्वी आपल्याला काय वापरावं लागलं, द वापरावं लागलं. द बॉय वॉज मॅड. कारण का, तर बॉय हे नाऊन दुसऱ्या वाक्यामध्ये रिपीट झालं त्यामुळे दुसऱ्या वाक्यात ज्यावेळी आपण नाऊन वापरलं तर त्याच्यापूर्वी आपल्याला द हे आर्टिकल वापरावं लागलं. बिफोर नेम ऑफ रिलिजन्स, मग रिलिजनच्या नावापूर्वी सुद्धा आपल्याला द हे आर्टिकल वापरावं लागेल. द हिंदू, द मुस्लिम, द बुद्धिस्ट एटसेट्रा. इफ देअर इज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इन द सबक्लॉज, म्हणजे सबक्लॉज म्हणजे काय, उपवाक्य. आणि उपवाक्यामध्ये जर आपल्याला अधिकची माहिती दिली गेलेली असेल ऑफ द नाऊन इन द मेन क्लॉज, मेन क्लॉजचं जे नाऊन आहे, नाम आहे, त्या नामाबद्दल अधिक माहिती उपवाक्यात दिलेली असेल तर आर्टिकल द इज यूज बिफोर द नाऊन इन द फर्स्ट सेंटेन्स. म्हणजे फर्स्ट सेंटेन्समध्ये असलेल्या नामापूर्वी आपल्याला द वापरावं लागेल जर त्या नामाची अधिकची माहिती आपल्याला त्याच्या उपवाक्यात दिलेली असेल तर. बघा, उपवाक्यात काय दिली आहे, अधिकची माहिती दिली आहे. कुठल्या नामाची, पहिल्या वाक्यात आलेल्या नामाची. त्यामुळेच पहिल्या वाक्यात जे नाम आलंय त्याच्यापूर्वी द हे आर्टिकल वापरावं लागेल. जनरली दिस सेंटेन्सेस आर ॲडेड बाय हू, हुम, हुज अँड दॅट. अशी वाक्य ही दोन वाक्य आहेत बघा, एक मुख्य वाक्य आणि एक उपवाक्य. मग जोडण्यासाठी काय वापरलं जातं, तर हू, हुम हे शब्द आपल्याला ते जोडण्यासाठी वापरले जातात. बघा, आय मेट द पर्सन हू वॉज लीडर ऑफ द पार्टी. आय मेट द पर्सन म्हटलंय आणि त्या माणसाबद्दलची माहिती आपल्याला उपवाक्यात बघायला मिळते. तो लीडर आहे पार्टीचा, म्हणजे त्याची अधिकची इन्फॉर्मेशन आपल्याला पहिल्या वाक्यात पाहायला मिळते. म्हणून पहिल्या वाक्यातल्या नामापूर्वी काय वापरले बघा, द हे आर्टिकल वापरलेलं आहे. आय होप हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल. पुढचा नियम बघूया. वेन द इज यूज्ड बिफोर प्रॉपर नाऊन इट बिकम्स कॉमन नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजे काय, विशेष नाम. मग एखाद्या विशेष नामापूर्वी जर द वापरलं मग ते काय होतं बघा, कॉमन नाऊन होतं. म्हणजे त्याचं रूपांतर सामान्य नामात होतं. टायगर श्रॉफ इज द जेम्स बॉन्ड ऑफ इंडिया. द जेम्स बॉन्ड ऑफ इंडिया. जेम्स बॉन्ड हे कॅरेक्टर आहे, ॲक्शन कॅरेक्टर आहे हॉलिवूडमधलं. मग तसंच कॅरेक्टर कोण प्ले करतो, टायगर श्रॉफ करतो. म्हणून टायगर श्रॉफला काय म्हटलं आपण, जेम्स बॉन्ड आहे इंडियाचा. म्हणून या जेम्स बॉन्डपूर्वी काय लागलं, द लागलं. परंतु जेम्स बॉन्ड हे काय होतं, प्रॉपर नाऊन होतं. परंतु द वापरल्यामुळे काय झालं, कॉमन नाऊन, सामान्य नामच झालेलं आहे. पुढचा रूल बघा, इफ एनी सिंग्युलर नाऊन डिस्क्राइब्स अबाउट इट्स होल स्पेसिस. होल स्पेसिस म्हणजे काय, पूर्ण जात. एखादं जे सिंग्युलर नाऊन आहे ते पूर्ण त्याच्या जातीचं वर्णन करतं, त्याच्या वर्गाचं वर्णन करतं. मग कोणतं आर्टिकल वापरावं लागेल आपल्याला, द वापरलं पाहिजे त्याच्यापूर्वी. द काऊ इज युजफुल ॲनिमल. गाय हे काय आहे, आपल्याला उपयोगी पशु आहे. म्हणजेच द काऊ काय झालं आता, पूर्ण त्याची वर्ग म्हटलंय, पूर्ण गायींचा वर्ग म्हटलंय. एक गाय म्हटलंय का, नाही. द काऊ म्हटल्यामुळे त्याचा जो पूर्ण वर्ग आहे, त्याची जी पूर्ण जात आहे ती या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. इफ ॲडजेक्टिव्ह इज यूज्ड ॲज नाऊन, जर विशेषण नामासारखा उपयोग केला असेल, विशेषणाचा उपयोग नामासारखा केला असेल तर काय वापरलं जातं, त्या ठिकाणी द वापरलं जातं. इट इज यूज्ड फॉर होल क्लास, आणि त्याचा उपयोग पूर्ण त्याच्या पूर्ण वर्गासाठी केला जातो.
अँड इट इज ऑलवेज प्लुरल, आणि ते प्लुरल असतं नेहमी. अदर नाऊन इज नॉट यूज्ड आफ्टर दॅट, आणि त्यानंतर मग कोणत्याही नामाची गरज भासणार नाही. बघा, एखादं विशेषण नामासारखं यूज केलं जातं आणि ते कशासाठी रिप्रेझेंटेटिव्ह असतं, त्याच्या पूर्ण वर्गाशी रिप्रेझेंटेटिव्ह असतं, आणि त्यामुळे आता पुन्हा काय वापरायची गरज लागणार नाही, त्याच्यापुढे नामाची गरज लागत नाही. म्हणजे द रिच, द पुअर, द यंग. मग तुम्ही असं म्हणाल का द पुअर पीपल, पीपलची गरज आहे का पुढे, या पीपल जोड्याची गरज आहे का, नाही, कारण नामाची गरज अजून पुढे लागतच नाही. कारण ते द पुअर म्हटल्यानंतर जे गरीब वर्ग आहे पूर्ण त्या वर्गाचं रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी केलेलं आहे. द पुअर लिव्ह इन हार्श कंडिशन्स. मग आता पुअर पीपलची गरज आहे का, जर पीपल वापरून तुम्हाला दिलं तर ते सेंटेन्स काय होईल, रॉंग होईल. कारण द पुअर हा काय करतोय, पूर्णपणे त्या वर्गाचा सदस्य आहे, वर्गाचं वर्णन करत आहे. म्हणून काय म्हटलं, द पुअर लिव्ह इन हार्श कंडिशन, म्हणजे गरीब लोक अगदी कठीण परिस्थितीत जगत असतात. पुढचा रूल बघा, इफ देअर इज ॲडजेक्टिव्ह बिफोर प्रॉपर नाउन द आर्टिकल द इज यूज्ड बिफोर दिस ॲडजेक्टिव्ह. म्हणजे ॲडजेक्टिव्ह जर काय करत असेल, एखाद्या प्रॉपर नाउन विशेष नामापूर्वी जर एखादे ॲडजेक्टिव्ह आलं असेल, विशेषण आलं असेल, विशेष नामापूर्वी विशेषण आलं असेल तर काय वापरलं जातं, द वापरलं जातं. आता ग्रेट, शिवाजी हे काय झालं बघा, प्रॉपर नाउन विशेष नाम झालं, आणि त्याच्यापूर्वी विशेषण आले. ग्रेट हे विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, मग त्याच्यापूर्वी काय वापरायला पाहिजे, द वापरलं गेलं पाहिजे. पुढचा नियम बघूया आपण. बघा, बिफोर द वर्ड्स शोविंग क्लायमेट. आता हवामान दर्शवणारे जे शब्द आहेत त्यांच्यापूर्वी सुद्धा आपल्याला काय वापरावं लागेल, द हे आर्टिकल वापरावं लागेल. द विंड, द एअर. पुढचा नियम बघा, इफ द मॅन अँड वुमन इज यूज फॉर होल मॅनकाइंड. पूर्ण मानवजातीचा उल्लेख होत असेल माणूस किंवा स्त्री या शब्दांमधून तर काय वापरायला पाहिजे आपल्याला, देन नो आर्टिकल इज यूज्ड. त्यापूर्वी मग कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. वुमन इज हेड ऑफ फॅमिली. स्त्री ही घराची काय आहे, हेड आहे, मुख्य आहे. मग ही स्त्री हे काय करते, पूर्ण मानवजातीचं काय करत असेल, वर्णन करत असेल तर त्याच्यापूर्वी आर्टिकल वापरत नाहीत. आर्टिकल द इज यूज्ड बिफोर कोणाकोणापूर्वी वापरलं जातं बघा, थिएटर असेल, सिनेमा असेल, ऑफिस असेल, म्युझियम असेल, स्टेशन असेल, तर याच्यापूर्वी द हे आर्टिकल वापरलं जातं. आय वेंट टू द ऑफिस, द ऑफिस, कारण ऑफिसच्या पूर्वी काय वापरायचं आहे, द हे आर्टिकल वापरायचं आहे. किंवा स्टेशन असेल, आय एम ॲट द स्टेशन म्हणावं लागेल, कारण स्टेशनच्या पूर्वी आपण द हे आर्टिकल वापरतो. द इज नॉट यूज्ड बिफोर सम नाउन्स इफ दे आर यूज्ड फॉर देअर ओरिजिनल यूज. आता या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. आपण पूर्ण नियम वाचूया आणि मग एक्सप्लेन करतो. बट आर्टिकल द इज यूज्ड बिफोर देम इफ दे आर यूज फॉर अनदर पर्पज. आता मला सांगा, काही गोष्टी आहेत, म्हणजे समजा आपण प्रिझन म्हटलं, तुरुंग. मग तुरुंगाचं मेन उद्देश काय आहे, तर कैद्यांना तुरुंगात पाठवणे. मग जर तुम्ही त्या मेन उद्देशासाठी जर त्याचा उपयोग करत असाल तर त्या ठिकाणी द वापरायचं आहे का, नाही. परंतु त्या तुरुंगाचा जर अर्थ कैद्यांना पाठवण्यासाठी होतो हे जर असेल तर ठीक आहे. परंतु तुम्ही दुसऱ्या एखाद्या कामासाठी तुरुंगाचा उपयोग करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय वापरायला पाहिजे, द वापरायला हवं. आता एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कोर्ट सेंड द क्रिमिनल टू द प्रिझन. आता इथे बघा, क्रिमिनल टू प्रिझन, कारण काय इथे द वापरलं नाही आहे. का नाही वापरलं आहे, कारण प्रिझनचा उपयोग कशासाठी होतो, कैद्यांना ठेवण्यासाठी होतो. मग आता कोर्टाने क्रिमिनलला पाठवले तुरुंगामध्ये, बरोबर आहे, त्याचा मूळ उद्देशच तुरुंगाचा काय आहे, कैद्यांना ठेवणं किंवा कैद्यांची रवानगी तुरुंगात होते. आय वेंट द प्रिझन टू सी द क्रिमिनल. आता या ठिकाणी मी बघा, या ठिकाणी द आले का, कारण आपण त्या तुरुंगाला भेट देतोय, कारण आपण गुन्हेगाराला बघायला चाललोय. मग आपला उद्देश काय आहे, वेगळा आहे. तो ओरिजिनल उद्देश आहे का तुरुंगाचा, नाही आहे. म्हणून या ठिकाणी द वापरलं पाहिजे. परंतु या ठिकाणी द का नाही आलं, कारण तो मूळ उद्देशच होता तुरुंगाचा की कैद्यांना पाठवणं. मग असे काही शब्द आहेत ज्याचा मूळ उद्देश असेल तर ते मूळ उद्देशासाठीच जर वापरलं असेल तर त्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरायचं नाही. आर्टिकल इज नॉट यूज बिफोर द नेम्स ऑफ गेम. खेळाच्या नावापूर्वी आपण आर्टिकल वापरत नाही. आय प्ले क्रिकेट. बिफोर द नेम्स ऑफ सम पर्टिक्युलर सिटीज. मग काही पर्टिक्युलर शहरं आहेत त्यांच्यापूर्वी आपण काय वापरतो, द हे आर्टिकल वापरतो. द हेग, द फॉरबिडन सिटी. त्यानंतर पुढचा नियम आहे, आर्टिकल द इज यूज बिफोर प्रेसिडेंट, चीफ मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर, बट नॉट यूज बिफोर द नेम फॉलोइंग इट.
प्रेसिडेंट असेल, प्राईम मिनिस्टर असेल, असा जो शब्द आहे त्यापूर्वी द वापरायचं. परंतु प्राईम मिनिस्टरचं जे काही पुढे नाव आले त्यापूर्वी द वापरत नाहीत. मिस्टर कलाम वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रेसिडेंटच्या पूर्वी द वापरायचं आहे. चीफ मिनिस्टर जर असेल शब्द तर द वापरायचा आहे. किंवा जर तुम्ही प्राईम मिनिस्टर म्हणत असाल तर प्राईम मिनिस्टरच्या पूर्वीसुद्धा तुम्हाला द हे वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा नियम बघा. आर्टिकल इज नॉट यूज्ड बिफोर द नेम्स ऑफ फॉलोइंग पिक्स. बघा आपण पहिल्यांदा बघितलं होतं की पर्वतांच्या नावापूर्वी आपण काय करतो, पर्वतांच्या नावापूर्वी आपण द वापरतो. परंतु काही शिखरं आहेत त्यांच्या नावापूर्वी आपण द वापरत नाही. म्हणजे कोणती बघा, एव्हरेस्ट असेल, कैलास असेल, माउंट ब्लँक असेल, कांचनगंगा असेल किंवा ऑलिम्पस असेल, अशा शिखरांपूर्वी आपण द हे आर्टिकल वापरत नाही. एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द हिमालयात. आता इथे हिमालयाच्या पूर्वी काय लागले, द लागले, कारण पर्वतांच्या नावापूर्वी आपण द लावतो, परंतु पीक शिखरांच्या नावापूर्वी आपण द वापरत नाही. पुढे बघा, इफ आर्टिकल इज यूज बिफोर द सरनेम देन इट शोज ऑल द मेंबर्स ऑफ द फॅमिली. एखाद्या सरनेमच्या पूर्वी जर आर्टिकल लागलं असेल तर ते काय शो करतं की त्या फॅमिलीमध्ये असलेले सगळे मेंबर आपल्याला काय करतं ते वर्णन करत असतं. द टाटाज म्हणजे टाटा जी सरनेम आहे टाटा, म्हणजे त्या सरनेमबद्दल आपण म्हणतोय आर कॉन्ट्रीब्युटिंग इन द डेव्हलपमेंट ऑफ द इंडिया. द टाटाज म्हणजे टाटा फॅमिलीमधले असलेले सर्व मेंबर्स असा उल्लेख या ठिकाणी होतो किंवा असा अर्थ आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे की ते सर्व लोक आपल्या इंडियाच्या डेव्हलपमेंटमध्ये काय करत आहेत, सहभाग योगदान आपलं देत आहे. आर्टिकल द इज यूज बिफोर द नेम्स ऑफ म्युझिक ऑर्गन्स. म्युझिक आहेत बघा, म्युझिक सिस्टीम असतात त्यांच्यापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरतो. द हार्मोनियम, द गिटार, द पियानो एटसेट्रा. वी प्ले हार्मोनियम एव्हरी डे. काय वापरतो आपण बघा, द हे वापरतो या ठिकाणी द आलं पाहिजे. वी प्ले द हार्मोनियम एव्हरी डे. त्यानंतर पुढे बघा, बिफोर सम वर्ड्स शोविंग ऑर्डर. ऑर्डर दाखवली जाते बघा, पहिला, दुसरा, तिसरा, द फर्स्ट, द सेकंड, द लास्ट, यापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरतो. आर्टिकल द इज यूज बिफोर द किंगडम्स इन द हिस्ट्री, प्लेसेस, इन्सिडंट्स, बिल्डिंग्स एटसेट्रा. कोणकोणते आहेत बघा, द रोमन एम्पायर, द निग्रोज, द गोल घुमट, द सिव्हिल वॉर एटसेट्रा. इतिहासात घडलेल्या घटना असतील, साम्राज्य असतील, वंश, जात असेल तर तुम्हाला त्याच्यापूर्वी द हे आर्टिकल वापरलं पाहिजे. आय होप तुम्हाला हा आर्टिकलचा भाग समजला असेल. कशा प्रकारे आर्टिकल यूज करायचे हेही तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. कारण कित्येक विद्यार्थी कन्फ्यूज होतात की द कुठे वापरायचं, अँड कसं वापरायचं. तर आज आपण चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला माझा हा भाग आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांकडे शेअर करा. जे कोण फक्त विद्यार्थीच नव्हे तर जे कोण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आर्टिकल हा खूप महत्त्वाचा भाग आहे ज्यामध्ये अनेक प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, माझे टीचिंग एन्जॉय करताय, छान छान कॉमेंट देताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.